आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते यांचे लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर। अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 10वी आणि 12वी मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, राजगुरुनगर, तालुका खेड येथे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते हे होते। त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद सदस्य सौ तनुजाताई संदीप शेठ घनवट आणि पंचायत समिती सदस्य श्री शंकर शेठ रघुनाथ कावडे आवर्जून उपस्थित होते। शैक्षणिक करिअर मार्गदर्शक श्री कैलास मुसळे यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल मातंग समाज चळवळीचे अध्यक्ष श्री अरुणदादा साळवे होते। सर्वप्रथम मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये जवळपास 40हून अधिक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाल तसेच ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते, कैलास मुसळे, तनुजाताई घनवट, शंकर शेठ कावडे, अरुणदादा साळवे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे विचार मांडले। एकूणच अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम अखिल मातंग समाज चळवळीच्या वतीने संपन्न करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी माजी सरपंच भालचंद्र उनवणे, माजी सरपंच सुशीला पंचारस, बबनराव पाटोळे, गजानन राजगुरू, बापूराव सकट, पांडुरंग नेटके, बाळासाहेब राजगुरू, अनिल शिंदे, बाळासाहेब लोंढे, भरत आसवार, रवी चव्हाण, सोमनाथ नेटके, काळूराम गायकवाड, नीता अल्हाट, अलका जोगदंड, दत्ताभाऊ रुक्के, किरण गोसावी, अशोक कन्नड, योगेश जाधव, मधुकर सकट, विश्वनाथ गायकवाड, शिवाजी राजगुरू, बाळासाहेब अल्हाट, सतीश पंचारास, सोमनाथ पंचारास, अविनाश लोंढे, गणेश अल्हाट, गोरख माने, विनोद राजगुरू, कृष्णा शेलार, सुनीता गायकवाड, मीनाक्षी शेलार, राणी उमा, नंदा शिंदे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश आलाट यांनी केले तर आभार राजू पंचारास यांनी मानले। शिवाजी अस्वार यांनी अत्यंत सुंदर असे सूत्रसंचालन केले। साठे यांचं नाव घ्यावं लागेल ही वस्तुस्थिती आहे। आणि मग त्या कॉलेजला मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, मला असं कोणी सांगेल का हो की एकच दिवस शिकलेली व्यक्ती आहे पण त्यांनी मराठी भाषा समृद्ध, मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी विचारलेला पुण्यातल्या एका महाविद्यालयातला प्रश्न त्या मुलांना विचारला, एक दिवस शिकलेली एक व्यक्ती त्यांनी मराठी भाषा समृद्ध केली, अशा व्यक्तीचं नाव सांगा, अशा महापुरुषाचं नाव सांगा। कोणी सांगू शकलं नाही। म्हणजे आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची आणि नव्या पिढीची एक नवी जबाबदारी असणार आहे की महापुरुषांचा हा नवा विचार पुन्हा एकदा तुम्हाला नव्या पद्धतीने लोकांसमोर मांडावा लागेल आणि आपल्या स्वतःचं करिअर करता करता आपण आपल्या महापुरुषांचा विचार देखील घराघरापर्यंत पोहोचवावा लागेल। अशाच मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि पास नुसती होऊन चालणार नाही, चांगल्या मार्कानं पास झाली पाहिजे। हे खरोखर जर कोणाला मनापासून वाटत असेल, आईला वाटत असते, कारण शिक्षण नसल्यामुळं आणि जरी असलं तरी स्पर्धेत टिकली नसल्यामुळं किती संघर्ष करावा लागतो हे आपल्या देशातल्या बायकांशिवाय दुसरं कोण सांगू शकतं। सगळ्यात मोठा संघर्ष आपल्या देशात स्त्री करत असते आणि त्यामुळं तिला एकच वाटत असतं की जे मी जगते त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य माझ्या मुलांना मिळावं। आणि म्हणून 10वीला पोरग जरी असलं तर जणू काय तीच बसली 10वीला, तिचीच परीक्षा आहे असं तिला वाटत असतं। आणि आज ह्या पोरांचा सत्कार करताना त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या त्या पोरांच्या आईचा आणि बापाचा सुद्धा खरं तर सत्कार व्हायला पाहिजे, कारण त्यांचं कष्ट आणि जिद्द फार महत्वाचे। आया झोपत नाही, बाप झोपत असतो कारण तो काम करतो। आणि पास नुसती होऊन चालणार नाही, चांगल्या मार्कानं पास झाली पाहिजे। हे खरोखर जर कोणाला मनापासून वाटत असेल, आईला वाटत असते, कारण शिक्षण नसल्यामुळं आणि जरी असलं तरी स्पर्धेत टिकली नसल्यामुळं
किती संघर्ष करावा लागतो हे आपल्या देशातल्या बायकांशिवाय दुसरं कोण सांगू शकतं. सगळ्यात मोठा संघर्ष आपल्या देशात स्त्री करत असते आणि त्यामुळं तिला एकच वाटत असतं की जे मी जगते त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य माझ्या मुलांना मिळावं. आणि म्हणून 10वीला पोरगं जरी असलं तर जणू काय तीच बसली 10वीला, तिचीच परीक्षा आहे असं तिला वाटत असतं. आणि आज ह्या पोरांचा सत्कार करताना त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या त्या पोरांच्या आईचा आणि बापाचा सुद्धा खरं तर सत्कार व्हायला पाहिजे, कारण त्यांचं कष्ट आणि जिद्द फार महत्वाचे. आया झोपत नाही, बाप झोपत असतो कारण तो काम करतो. अभ्यास केलेला आहे. अशा महान लोकांचा आदर्श घेतला तर आपल्याला काहीतरी होईल. आमच्या सारख्यांचा आदर्श घ्यावा, तो चांगल्या लोकांचा घ्यावा. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घ्यावा, आई जिजाऊंचा आदर्श घ्यावा, ज्यांनी आपल्याला लोकशाहीची बीजं रोवली, आपल्याला समाजात बसवले. असे आपले बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घ्या, त्यांचं कर्तृत्व बघा. ज्या माऊलींनी पहिली महाराष्ट्रात शाळा काढली, सावित्रीबाई फुल्यांचा आदर्श घ्या. कारण पहिली ज्योतिबा फुले असतील, आपले महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा आपल्या पुण्यामध्ये काढली, महाराष्ट्रात काढली. या लोकांचा आदर्श घ्या. आदर्श घेताना त्यांनी काय कष्ट केले, त्यांचे जीवनभर त्यांनी लोकांसाठी कष्ट केले. हे मानवी होती, त्यांना आपण वंदन करायचं असतं. आणि परिस्थिती सांगतोय, माझ्या समोर माझी बहीण बसलेली आहे, पुढे ताई. जसं मला आठवलं तसं ती मला राखी बांधली, माझी बहीण आहे. त्याच्यानंतर आज एक उदाहरण सांगतो. समाजाचा विषय तर इथं येतच नाही. मराठा, ओबीसी, मार मांग चांबार हा विषय आपल्या याच्यात घ्यायचा नाही. आपण सर्व बाबासाहेबांनी शिकवण दिलेले विद्यार्थी आहोत, त्यांचे अनुयायी आहोत. जय भारत जय महाराष्ट्र पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.